नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे. कारण की शिक्षण विभागाकडून शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्त्वाचा व मोठा असा निर्णय घेण्यात आलेला आहे व त्याच्या अंमलबजावणीस देखील सुरुवात करण्यात येत आहे. परंतु या निर्णयाच्या नाराजीमुळे शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाला प्रश्न विचारलेला आहे. तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूयात. शैक्षणिक वर्ष संपत असताना समायोजन कशासाठी? शिक्षक संघटनेचा शिक्षणाधिकाऱ्यांना सवाल. पाहूयात. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीला दिले. याशिवाय 2023चे समायोजन 2025मध्ये हे कसे काय? पदोन्नती करा, समायोजनाने काय साध्य होणार आहे? समायोजन 2 महिन्यांपूर्वीच झाले आहे, आता कशासाठी? असे अनेक प्रश्न शिक्षक संघटनेने शिक्षणाधिकारी यांच्यासमोर उपस्थित केले आहेत. दरम्यान समन्वय समितीच्या वतीने 18 मे 2011च्या शासन निर्णयानुसार प्रथम पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे, अशी भूमिका मांडण्यात आली. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक पदे गेले 1 वर्ष ते 1.5 वर्ष झालं रिक्त आहेत. त्यामुळे अगोदर पदोन्नती करा, अशी मागणी करण्यात आली. तसेच शैक्षणिक वर्ष संपत आलेले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तुर्तास शिक्षकांचे समायोजन यावर्षी थांबविण्यात यावे, यावर चर्चा झाली. तर अतिरिक्त न करता 2018 प्रमाणे अतिरिक्त शिक्षकांना बदली यादी संधी मिळावी. आधार वैध यावर पटनोंदणी हे पहिलेच वर्ष असल्याने यामध्ये अनावधानाने राहिल्याने शिक्षकांना अतिरिक्त न करता जर त्या शाळेत पट असेल तर सवलत राहावी, अशी मागणी देखील शिक्षक संघटनेने केली आहे.